नमस्कार मित्रो, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय YouTube प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचतील। आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि या ठिकाणी बघा, मी आज जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे, कुठेही वेळ न दवडता आपण तर सुरुवात करूया। पण बऱ्याच अभियोग्यताधारकांचा एक प्रश्न होता की सर इंग्रजीवर घ्या, मराठीवर घ्या, हिंदीवर घ्या। तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो किंवा कोणतीही भाषा असो, ज्या भाषेमध्ये आपण ज्या पद्धतीने शिकवायला पाहिजे, म्हणजे एकंदरीत हिंदी त्याच पद्धतीने शिकवली जाते, मराठी त्याच पद्धतीने शिकवली जाते, इंग्रजी त्याच पद्धतीने शिकवली जाते। त्यामुळे कोणत्याही एका विषयाचा जरी डेमो जरी घेतला तर त्यामुळे भाषा विषयापैकी सगळे भाषा कव्हर होऊन जातील। तर या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही डेमो द्याल त्यावेळेस तुमच्याकडे शैक्षणिक साहित्य किंवा ग्रुप ऍक्टिव्हिटी करायला काही ना काही असायला पाहिजे, कारण कृतीयुक्त शिक्षण द्यायला पाहिजे आपण, बरोबर आहे। आणि दुसरी गोष्ट जी आहे, जो तुम्ही पाठ घेणार आहात, जो तुम्ही पाठ घेतात त्याची सेंट्रल आयडिया तुम्हाला असायला पाहिजे। म्हणजे एकंदरीत त्या पाठामध्ये नेमकं काय सांगितलं आहे हे तुम्हाला पहिले माहीत असायला पाहिजे। मग याकरिता तुम्ही 2-3 दिवस तयारी करा। आणि भाषेचा पुस्तक घेऊन शिकवता येतो, बाकी विषयाचा पुस्तक हातात घेता येत नाही, पण भाषेचा पुस्तक हातामध्ये घेऊन आपण शिकवू शकतो। पण पुस्तक घेताना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, अशा पद्धतीने पाहून पुस्तक घ्यायची नाही आणि वाचायचं नाही। अशा पद्धतीने पुस्तक पकडून वाचायचं। विद्यार्थ्यांसोबत आय कॉन्टॅक्ट असायला पाहिजे, विद्यार्थ्यांना वाटायला पाहिजे का सर माझ्याकडे बघत आहे, तेव्हा विद्यार्थी गोंधळ करत नाही। आणि आदर्श पाठ वाचन सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण ज्या ठिकाणी डेमो घेणार आहोत तिथल्या विद्यार्थ्यांविषयी आपल्याला आयडिया नाही। मग काय कराल तुम्ही की एखाद्या वेळेस कोणत्या तरी विद्यार्थ्याला उठवून टाकाल आणि बाबा वाच, त्याला वाचता येत नाही, मग इकडे तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते, कारण तुमचा पूर्ण प्लॅन फसलं, बरोबर आहे। त्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही, तुमचा डेमोचा टाइम चालू झाला, समोरचा विद्यार्थ्याला वाचता येत नाही, हे आपल्याला माहित आहे का कोणत्या विद्यार्थ्याला वाचता येते किंवा कोणत्या विद्यार्थ्याला नाही? कारण आपण जर त्या वर्गामध्ये पहिलेपासून येत जर असतो तर आपल्याला माहित असतं, पण या ठिकाणी आपण पहिल्यांदा जात आहोत, त्यामुळे आदर्श पठण तुम्ही स्वतः करा, विद्यार्थ्यावर सोपवून देऊ नका। आणि मराठी असो, इंग्रजी असो, हिंदी असो किंवा कोणतीही भाषा असो, त्याच्यामध्ये जो आहे वाक्यामध्ये जेव्हा चढ उतारपणा असते, ती चढ उतारपणा यायला पाहिजे। त्याप्रमाणे आनंदाचा क्षण असेल तर त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर स्माईल असायला पाहिजे। जिथं थांबायचा योग्य, म्हणजेच एकंदरीत सांगायचं झाल्या विराम चिन्हांचा योग्य वापर ह्या भाषेमध्ये व्हायला पाहिजे, कारण आपण त्याचे भाषिक कौशल्य स्ट्रॉंग करण्यासाठी आपण भाषा शिकवत असतो। त्यामुळे आदर्श पठण अतिशय चांगला करायचं। आणि आदर्श पठण करीत असताना त्यापूर्वी आपण 3-4दा आपण घरी प्रॅक्टिस करायला पाहिजे। आता बऱ्याच अभियोग्यताधारकांचा प्रश्न असतो का सर व्यवहार चालतो का? असेल, जो असेल तो असेल, मला ते माहित नाही, पण आपण कमीत कमी तिथं गेल्यानंतर तिथल्या व्हॅल्यूअरला वाटायला पाहिजे का नाही। या जर अभियोग्यताधारकाची आपण जर निवड जर केली तर भविष्यात आपल्या शाळेमध्ये पटसंख्या वाढेल। आज अशा बऱ्याच शाळा आहेत की तू म्हटल्याप्रमाणे डोनेशनचा जो काम चालतोय त्याच्यानुसार जे शिक्षक त्यानंतर मग त्यांना क्वालिटी मिळत नाही शिक्षकांकडून, असंही होत असते। त्यामुळे आज बऱ्याच संस्थांना असं वाटते, कारण की संच मान्यतेचे एवढे कठीण निकष आलेले आहेत की आपली शाळा टिकवणे हे सुद्धा एक कौशल्य आहे। मग शाळा टिकवण्यासाठी फक्त शाळेची इमारत चांगली असली तर चालत नाही, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो शिक्षक आहे, म्हणजे तुम्ही आहात। त्यामुळे तुमची निवड मुलाखतीतून सुद्धा होत जरी असली तरी तुमचे जे आहे टीचिंग स्किल चेक केल्या जातोय। त्यामुळे मराठी असो किंवा कोणताही असो, पाठ कोणताही घ्या, कोणत्याही विषयाचा घ्या, असा प्रभावी घ्यायचं। कमीत कमी आपल्याला स्वतःला समाधान वाटायला पाहिजे का मी जबरदस्त डेमो दिला बा, ते सिलेक्ट केले नाही केले तो भाग वेगळा, तुम्हाला 5 गुण आहेत, मग किती गुण घेतील तो त्यांच्याकडे असेल, पण आपली तयारी जबरदस्त असायला पाहिजे। आणि व्हॅल्यूअरने सुद्धा म्हटलं पाहिजे का नाही जबरदस्त शिकवले बा। तर त्यावेळेस बघा, मी कालच सांगितलं फलकलेखनला पूर्ण उलटा होऊन करायचं नाही, तर फलकलेखन अशा पद्धतीने करा जेणेकरून विद्यार्थ्याकडे लक्ष नाही, लिहिल्यानंतर मागे मान वळवत जायची, कारण की आपल्याला विद्यार्थ्यांवरचा जो कंट्रोल आहे, क्लासरूम कंट्रोल आपल्याला गायब करू द्यायचं नाही, म्हणजे गायब होऊ द्यायचं नाही।
तर या ठिकाणी आपल्याला कंट्रोलमध्ये असायला पाहिजे आणि आदर्श पठण आपण स्वतः करायचं. तर बघा, मग आता या ठिकाणी आपण घेतलेला आहे इयत्ता 5वीचा एक पाठ घेतलेला आहे बंडूची इजा. तर हा विनोदी जरी असला पाठ अतिशय विनोदी आहे, पण याच्यामधून जी आयडिया आहे की एकमेकाशी आपण बोललं नाही, संवाद साधला नाही तर काय अडचणी येतात, हा या पाठामधून दाखवलेला आहे. तर हा जो आहे आयडिया, ही आयडिया आपल्याला माहित असायला पाहिजे की नेमकं या पाठामध्ये काय आहे, या पाठाचा सारांश काय आहे नेमका, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. मी या ठिकाणी उदाहरणादाखल हा पाठ घेतला, याच्या जागी तुम्ही दुसरा कोणताही पाठ घेऊ शकता, कोणत्याही वर्गाचा. पुन्हा एक अभियोग्यताधारकांचा कॉमन डाऊट होता, सर छोट्या वर्गासाठीच घेतलाय. मी काल जो सामाजिक शास्त्राचा तुम्हाला जो व्हिडिओ दिला, सामाजिक शास्त्र डेमो कसा द्यायचा ते, त्याच्यामध्ये तर 9वी 10वीत आहे सामाजिक राजकीय पक्ष हा पाठ. इथं कुठं पहिल्या दुसरा कोणताही वर्ग जरी असेल तरी ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे, त्यानंतर विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे. त्यामुळे कोणताही वर्ग जरी घेतला तरी त्याच पद्धतीने तुम्हाला शिकवावं लागतोय. तर या ठिकाणी बघा, आपण पहिल्यांदा जो आहे भाषा विषयाचा डेमो घेत असताना आपण प्रस्तावना करतो. मग त्या प्रस्तावनामधून विद्यार्थ्याकडून काय करून घ्यायचं आहे की आपल्या पाठाचं नाव वदवून घ्यायचं आहे, त्यांच्या तोंडून यायला पाहिजे तो. आणि त्यानंतर या ठिकाणी जर हा पाठ जो आहे, या पाठामध्ये शैक्षणिक साहित्य कोणता वापरायला पाहिजे, तर बघा पुस्तकामध्ये जो आहे बंडू, त्या बंडूचा फोटो बनवू शकता. आणि त्याबरोबरच मी तरी एक माझ्याकडून तुम्हाला कल्पना सुचवतो की या ठिकाणी तुम्ही कार्ड बनवा. कार्ड कोणते, शब्द कार्ड आणि अर्थ कार्ड, अतिशय सोपे आहे, 2 रुपयामध्ये बनतील आहे ना. खरडा आहे, त्याच्यावर कोरा कागद लावा, पेनीने लिहिले तरी चालेल, छोट्या अक्षरात लिहिलं तरी चालेल. तर छोटे छोटे कार्ड हे इतके जरी बनवले तरी चालेल. छोटे छोटे कार्ड बनवा, शब्द कार्ड, अर्थ कार्ड, अतिशय चांगली ऍक्टिव्हिटी होईल. आणि त्यानंतर बघा, या पाठाची जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, बरोबर, तर पहिल्यांदा वर्ग लिहूनच असेल, विषय लिहा चालतोय, पण पाठाचं नाव लिहायचं नाही, त्यांना विचारायचं मग या पाठावर कोणते प्रश्न विचारता येईल, त्यांच्याकडून प्रस्तावना कशी करता येईल. मग एखाद्या सणाचं नाव घ्यायचं, मग त्या सणामध्ये तुम्ही काय काय घेता बा, मग मुलं सांगतील फटाके घेतो. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारायचं, दिवाळीचं घ्यायचं उदाहरण त्याच्यापेक्षा चांगलं, दिवाळीच्या सणाला तुम्ही काय खरेदी करता बा, तर त्यामध्ये म्हणतील, कोणी म्हणतील फटाके घेतो, कोणी म्हणतील पेढे घेतो. प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारा, म्हणजे 3-4 विद्यार्थ्यांना विचारा, ते वेगवेगळे उत्तर देतील. आणि त्याच्यामधून एखाद्या विद्यार्थ्याकडून येईल का आम्ही कपडे घेतो बा, मग कपडे म्हणजे काय, मग पोशाख, मग पोशाख म्हणजे काय, मग इजार. तर मुलांनो, आज आपण बंडूची इजार हा पाठ अभ्यासणार आहोत. त्यावेळेस मग बंडूची इजार अशा पद्धतीने काय करायचं, फलक लेखन करायचं. कुठं, घटकामध्ये. आलं लक्षात. मग त्यानंतर त्यांना पुन्हा बंडूचा फोटो दाखवा. हा बघा, तुमच्या पुस्तकामध्ये आहे ना, तोच बंडू आहे माझ्याजवळ. बघा, आपण पुस्तकातलाच बिलकुल त्याच पद्धतीने इमेज घ्यायची. मग त्याच पद्धतीची इमेज घेतली, ती दाखवली, हो आहे. मग विद्यार्थी काय होतील, एकदम अट्रॅक्टिव्ह होतील आणि आपल्याकडे लक्ष देतील. आणि सर्वप्रथम सांगतो मी तुम्हाला की पाठाची कल्पना द्या का नाही, बंडू असा आहे. बंडू नेमका एक प्रामाणिक आणि कष्टकरी मुलगा आहे. तर त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं, हे आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. असं म्हटल्यानंतर मग काय करायचं, आदर्श वाचन करायचं. आणि तुम्हाला याच्या आधी सांगितलं, आदर्श वाचन तुम्ही स्वतः करा. आपल्याला विद्यार्थी माहित नाही, विद्यार्थ्यांना आपण ओळखत नाही, आपल्याला विद्यार्थी ओळखत नाही. त्यामुळे आदर्श वाचन तुम्ही स्वतः करा. कारण की विद्यार्थ्याकडून जर तुम्ही अपेक्षा केले आणि चुकीने विद्यार्थ्याने उत्तर दिले नाही किंवा विद्यार्थी योग्य वाचला नाही तर अडचण जातोय. आरोह अवरोह सोबतच त्याप्रमाणे भाषेत मध्ये काय सांगितलं आहे, काय गहन आहे, त्या वाक्यामध्ये काय गहन आहे, तर ते आपण आपल्या डोक्यात घेऊनच वाचन करायचं. आणि 3-4दा आपण पहिल्यांदा पाहून घ्यायचं. मी तुम्हाला हाच पाठ घ्या असं म्हणत नाही, पण तुम्हाला अशा पद्धतीचा पाठ घेतल्या तर त्यामध्ये कोणताही पाठ घ्या, पण तुमची तयारी असायला पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, तुम्ही कोणताही पाठ घ्या, पण तुम्हाला काय असायला पाहिजे, तो पाठ माहित पाहिजे. स्वतःला पाठाविषयी माहिती हवी. स्वतःला माहित असल्याशिवाय पाठ शिकवू नका. नाहीतर पुढच्या पॅराग्राफ मध्ये काय होते हेच माहित नसेल तर कमी अडचण आहे का, आहे ना. त्यामुळे स्वतःला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आदर्श वाचन झाल्यानंतर मग विषय जेव्हा समजून सांगता त्यांना विषय समजून सांगा. मग या ठिकाणी जर या पाठामध्ये जर बघितला तर तो काय करत असतो, जो बंडू आहे तो त्याच्या पत्नीला म्हणतो पहिल्यांदा
की मी जो इजार आणला घेऊन, हा कष्टकरी असतो, अतिशय प्रामाणिक असतो, हा बंडू जो आहे तो घेऊन येतो इजार, पायजामा घेऊन आला. आता पायजामा घेऊन आल्यानंतर तो काय करत असतो हे वाचन करायचं पहिले आपण, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने समजावून सांगा, पण मी तुम्हाला शॉर्ट सांगतो बघा. तर बंडू सदरा घेऊन आणतोय, नवीन इजार घेऊन आणतोय, आणि इजार घेऊन आणल्यानंतर ती लांब होते. ती लांब झाल्यानंतर तो विचार करतो इतकी लांब झाली आहे तर आता आपण काय करायचं, हिला कापायला पाहिजे, की ते 4 बोटं कापायला पाहिजे. मग तो पत्नीकडे जातो, तर पत्नी काय म्हणते, नाही बा थोडं काम आहे मला, मी नाही करू शकत हे काम. मग त्यानंतर तो त्याच्या बहिणीकडे जाते. मग बहिणीकडे गेल्यानंतर बहीण सुद्धा त्याला तशीच म्हणते की नाही का, माझ्याकडे काम आहे, मी दमली आहे, त्यामुळे मी काही कापून देऊ शकत नाही. त्यानंतर बंडू हा आपल्या आईकडे जातो, आणि आई त्याला सांगतो का नाही माझ्याकडे काम आहे, त्यामुळे मी काही तुला कापून देऊ शकत नाही. मग त्यानंतर बंडू काय करतो, या 3 लोकांनी जेव्हा त्याला विरोध केला, म्हणजे एकंदरीत विरोध केला नाही, त्याला नकार दर्शवला. मग नकार दर्शवल्यानंतर मग तो काय करतोय, स्वतःच कापून घेतोय 4 बोटं. मग आता कापल्यानंतर तो स्वतः सांगायला पाहिजे काय म्हणून सांगायला पाहिजे, का मी कापली बा. तर तो कोणालाही न सांगता स्वतः कापला आणि बाहेर चालला गेला, आणि इजार होती घरी. आता तिकडून मग त्याच्या पत्नीला वाटतो नाही म्हटलो बापन हे योग्य नाही, मी त्याचं काम करून द्यायला पाहिजे, त्याची इजार कापून द्यायला पाहिजे. आता बंडूने 4 बोटं कापली, त्यानंतर त्याच्या पत्नीने पुन्हा 4 बोटं कापली आणि ठेवून दिली. त्याच्यानंतर त्याची बहीण आली, विचार करतोय नाही माझ्या भावाला मी कापून द्यायला पाहिजे होतो, छोटी करून द्यायला पाहिजे होतो, मी करून दिली नाही. ते कैचीने कापतोय, आणि त्याच्यानंतर ती सुद्धा 4 बोटं कमी करतोय. त्यानंतर मग आईला वाटतोय त्याच्या की नाही बा मुलाने एवढा कष्ट करतोय आणि प्रामाणिक मुलगा आहे, आपण छोटासा काम सांगितलं आपण नकार दिले. मग ती सुद्धा येऊन 4 बोटं कापून टाकतोय, आणि बंडू येऊन ते इजार घालून पाहतो, आणि इजार घालल्यानंतर पाहतो तर ते कसं होतंय, एकदम पॅन्ट, हाफ पॅन्टी जसा आहे हाफ पॅन्ट सारखा ते इजार बनतोय. मग या ठिकाणी बघा काय होतं, त्यांची काय गॅप आहे, विद्यार्थ्यांना समजावून सांगा. मग काय गॅप आहे, कम्युनिकेशन गॅप आहे. ते एकमेकाशी जर संवाद जर साधले असते तर त्यांच्यामध्ये अडचण आली असती का, नाही. तर मुलांनो, तुम्ही तुमच्याजवळ जेव्हा समस्या असते, ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे, एकमेकाशी संवाद साधण्याची गरज आहे, संभाषण करण्याची गरज आहे. तुम्ही जर संभाषणच जर केले नाही तर तुमची समस्या दूर होणार नाही. म्हणजे विद्यार्थी समस्येमध्ये भाग घ्यावा, हा या पाठामागची सेंट्रल आयडिया आहे. विद्यार्थ्याला जेव्हा समस्या असते, त्या समस्येचा समाधान करण्यासाठी विद्यार्थी कुठे यायला पाहिजे, संभाषण भागामध्ये यायला पाहिजे, संभाषणामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, संभाषण साधायला पाहिजे, वर्गमित्राशी, वर्ग शिक्षकाशी, शाळेतील इतर विद्यार्थ्यांशी, त्याप्रमाणे मुख्याध्यापकाशी. त्याला जी येणारी अडचण आहे तो जर सांगितला जर नाही विद्यार्थी, आपल्याला हे पटवून द्यायचं आहे, आलं का लक्षात. त्या ठिकाणी आपल्याला हे पटवून द्यायचं आहे का मुलांनो, जशी बंडूची फजिती झाली तशी तुमची फजिती व्हायला नको. बंडूची का फजिती झाली, अगर बंडूने जो 4 बोटं इजार कापली आणि तो जर आपल्या पत्नीला, बहिणीला आणि आईला जर सांगितला जर असता की मी 4 बोटे माझी इजार कापलेली आहे, तुम्ही आता कापू नका, म्हणून त्याने जर अगर संभाषण केलं असतं, त्यांच्याशी बातचीत केली असती, तर ही त्याच्यावर नामुष्की आली नसती. तर त्याने काय केलं, कापलं तर कापलं, पण त्याने ज्या ज्या लोकांना सांगितलं की इजार कापून द्या, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचायला पाहिजे होता. आणि विद्यार्थी नेमका तेच करत असतो. विद्यार्थ्याला समस्या असतात, पण विद्यार्थी तुमच्यापर्यंत येत नाही. बाकी विद्यार्थी म्हणजे जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत जात नाही, आणि त्याची समस्या तिथंच घुटमळत राहते. मग त्यानंतर मोठा पेच प्रसंग निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यावेळी सांगायचं, बाबांनो तुम्हाला जी अडचण येते पहिल्यांदा मला सांगा. तुम्हाला मला सांगावं वाटत नसेल तर वर्गमित्राला सांगा, आणि वर्गमित्र एखादी बोलका असेल तो माझ्यापर्यंत येऊन गेली तिची समस्या, पण ती समस्या माझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे एकंदरीत जो आहे तो एकमेकाशी संवाद साधल्याशिवाय. मग आता बघा मित्रांनो, पुन्हा या ठिकाणी असं बोलायचं बघा मित्रांनो, जर बंडूची आई जर बंडूच्या पत्नीला आणि बहिणीला जर विचारली जर असती, आणि बंडूची पत्नी जर बंडूला विचारली असती, तर ही अडचण आली असती का, नाही. मग एकमेका समस्या सोडवताना एकमेकाला आपल्याला विचारायला पाहिजे. बंडूला समस्या होती, हिच्यात सगळ्यात मोठी चूक कोणाकडून झाली, बंडूकडून झाली. अगर बंडूने जर सांगितलं असतं की माझी इजार तुम्ही कापून दिले नाही, मी स्वतः कापली, हा जर तो जर जो आहे तो आपल्या पत्नीला जर सांगितला जर असता,
तो पत्नीशी जर संभाषण केला असता तर या पद्धतीने त्याच्यावर नामुष्की ओढवली नसती. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सेंट्रल आयडिया पटवून द्या. आता विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये फिट होईल, हा गुरुजी म्हणतायत ते गोष्ट बरोबर आहे. अगर आपल्यालाही काही समस्या आहे ती 4 लोकांना आपण सांगितली आणि 4ही लोक जर केले तर अशी फजिती होईल. त्यामुळे आपण ज्याच्याकडून करून घेतो किंवा आपण स्वतः करत आहोत तर मग बाकीच्यांना सांगायला पाहिजे की नाही, माझं काम जो आहे तो झालेला आहे. अशा पद्धतीने जो कम्युनिकेशन गॅप आहे तो गॅप किती धोकादायक ठरतो हे विद्यार्थ्यांना प्रथमतः पटवून द्या. त्यानंतर विद्यार्थी एवढ्या ज्याच्याकडे एकदम काय म्हणता येईल लक्षपूर्वक आहेत, तुम्ही फक्त विषय मांडा चांगल्या पद्धतीने. तो फोटो जो आहे पहिले टांगून ठेवून द्यायचा बाजूला. आता त्या फोटोचं काम झालं, बंडूचं काम झालं, मग त्यानंतर काढायचे आपले शब्द काढला आणि अर्थ काढ. पहिल्यांदा पाठ समजून सांगितल्या. आता आपल्याला ग्रुप ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. मग ग्रुप ऍक्टिव्हिटी घेताना मुलांकडे शब्द काढले आणि अर्थ काढले अतिशय सोपे बनवा, पण त्या पाठाला अनुसरून बनवा. शब्द कार्ड अतिशय सोपे बनवा, त्या पाठाला अनुसरून बनवा. या ठिकाणी बघा एका कार्ड बनवले आहे, शब्द कार्ड असे छोटे छोटे कार्ड बनवायचे. एकावर लिहिला इजार, एकावर लिहिला वाकड, एकावर लिहिला किस्सा, धडपड, गोंधळ. हे पाठातले शब्द आहेत, आलं लक्षात. मग या पाठातल्या शब्दावर इकडे बघा पायजामासारखे वस्त्र जे आहे त्याला इजार म्हणतात. अंगावर घेणारे जाड कपडे त्याला वाकड म्हणतात. वस्तू ठेवण्याची जागा जो आहे सदराला वस्तू ठेवण्याची जी जागा असते त्याला किस्सा म्हणतात. त्यानंतर धडपड, काम करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे धडपड होते. आणि त्यानंतर नीट व्यवस्था नसलेली म्हणजेच गोंधळ, गडबड. तर या ठिकाणी असे कार्ड बनवा. मग हे जे कार्ड आहे विद्यार्थ्यांना द्या. आता इथं मी 4 बनवले, माझ्याकडे ब्लॅकबोर्ड छोटा आहे, इथं 10 बनवा कार्ड. 10 शब्द कार्ड बनवा, 10 अर्थ कार्ड बनवा आणि ते मांडा मुलांसमोर. बाबांनो हे बघा, हे शब्द कार्ड आहे, अर्थ कार्ड आहे, यांच्या जोड्या जुळवा. मुलं हसू हसू जोड्या जुळवणार, आनंदाने जोड्या जुळवणार, आनंदाने हा पाठ शिकणार. आलं लक्षात. त्यांचा एकही कॉन्सेप्ट असं राहणार नाही की त्यांचा क्लिअर होणार नाही. आपल्याला जे शिकवायचं आहे, कम्युनिकेशन गॅप किती खतरनाक असते, डेंजर असते, ते आपल्याला शिकवायचं आहे. हे अर्थ कार्ड आणि शब्द कार्ड मधून अतिशय चांगल्या पद्धतीने जोड्या जुळवतील आणि त्यानंतर त्यांचा काय होईल, याच्यामध्ये शब्दसंपत्ती सुद्धा वाढेल आणि या पाठाची संकल्पना चांगली त्यांच्यामध्ये दृढ होईल. आणि दुसरी गोष्ट हे तुम्ही शब्द कार्ड वापरल्यामुळे विद्यार्थी काय होईल, पाठाकडे आकर्षित केल्या जाईल, पाठाकडे खेचल्या जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना मग तुम्हाला वाटतं सर मी कार्डच बनवले, सगळे विद्यार्थी सहभागी झाले नाही, मग उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय. तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा जो आहे तुम्ही या ठिकाणी हे शब्द कार्ड अर्थ कार्ड वापरू नये, रोल प्ले चांगल्या पद्धतीने या पाठावर घेऊ शकता. मग रोल प्ले कसा, एकाला बंडू बनवा, एकाला बंडूची पत्नी, एकाला बंडूची बहीण, एकाला बंडूची आई बनवा आणि अशा पद्धतीने त्यांना रोल प्ले करायला लावा. तुमचे 4-5 मिनिटं जाणार त्या तासिकेला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्यांना सांगा की अशा पद्धतीने बोला म्हणून. आपण शिक्षक जो आहे कमी बोलायचं, विद्यार्थ्यांना जास्त बोलू द्यायचा, विद्यार्थ्यांकडून उत्तर यायला पाहिजे, विद्यार्थ्यांकडून कृती व्हायला पाहिजे. आपण फक्त गाव फॅसिलिटेटर आहोत, आपण फक्त त्यांना फॅसिलिटीज पुरवू. तर त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडून सगळे काम करून घ्यायचे. म्हणजे एकंदरीत पाठामधून जे आपल्याला अध्ययन निष्पत्ती घ्यायची आहे ती अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी स्वतः कॅप्चर करतील याकरिता आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आणि त्यानंतर पुन्हा काही मित्रांना अर्थ शब्द असे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळे शब्द विचारा, त्या पाठावर अर्थ विचारा. त्यानंतर जे विद्यार्थी आहेत तर यांना पुन्हा सांगायचं का तुमच्या सोबत असं घडलं आहे का, तुमच्या मित्रासोबत असं घडलं तर तुम्ही कसे वर्तन करा, या पद्धतीने प्रश्न विचारू शकता. मग विद्यार्थी सांगेल नाही बा आम्ही त्यांच्यावर हसणार नाही तर आम्ही सहकार्य करणार, अशा पद्धतीने विद्यार्थ्याकडून उत्तर येतील त्यावेळेस. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा होमवर्क द्या छोटासा. त्यांना म्हणा की तुमच्या आयुष्यामध्ये अशी कधी परिस्थिती उद्भवली का जे तुम्ही दुसऱ्याला सांगितले नाही, तुम्हाला अडचण होती, पहिल्यांदा 4 लोकांना सांगितली की 5 लोकांना सांगितली, त्यांच्याकडून ती अशक्य झाली किंवा ते करू शकले नाही, मग त्यानंतर तुम्ही केल्यानंतरही त्यांनी प्रयत्न केला, तर असा कधी घडलं का, अशा पद्धतीने विचारू पहा. मग या ठिकाणी सांगताना त्यांना सोप्यात सोपा सांगायचं. आता 5वीतले विद्यार्थी आहेत त्यांना म्हणायचं, जे ग्रामीण भागातील असतील ते स्वतः साखर वगैरे घ्यायला जात असतात दुकानावर. बघा आईने सकाळी तुम्हाला काम सांगितलं होता साखर आणायला, मग ती साखर आणायला तुम्ही नकार दिले, तुमची ताई जाऊन साखर घेऊन आली, मग दुपारी तुम्हाला वाटलं का नाही बा आई म्हणताय ते बरोबर आहे, आपला उधारी आहे खाता, उधारीतूनच साखर येणार घरी, म्हणजे त्यामुळे मग
विद्यार्थ्याला असं वाटेल की नाही ताईने नसेल आणलं किंवा आईने नसेल आणले, मग हा दुपारी गेला असा आणि त्याच्यानंतर दुकानदार सांगतो का सकाळीच तुझ्या बहिणीने साखर घेऊन गेली, तर असा प्रसंग तुझ्या बाबतीत घडलं का बा? आणि घडला असेल तर तो सविस्तर लिही, म्हणजे विद्यार्थ्याचा लेखन कौशल्य सुद्धा सुधरेल आणि विद्यार्थी काय करेल, आवडीने लिहेल असे प्रसंग. आवडीने लिहितो, आवडीने. मी तुम्हाला सांगतोय आवडीने. विद्यार्थी, मी इतका कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगतोय, विद्यार्थी आवडीने करतात. अशा पद्धतीने त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न भलेही त्याला लिहिता नसेल, चूक चाकली पण लिहेल. तर विद्यार्थी काय करेल, विद्यार्थ्याला योग्य लिहिता येत नसेल तर तुटक लिहेल, पण विद्यार्थी नक्की लिहून आणणार त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जे आहे विषय जोडत चला. आपण पहिले दिवाळी घेतली, त्याच्या दैनंदिन जीवनाशी जोडली. त्यानंतर हा जो बाकीचा पाठ आहे तो तर आपण चांगल्या पद्धतीने त्यांना समजून सांगितला, तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं का. त्यानंतर जो आहे त्यांना जे आपण साखरेचा वगैरे उदाहरण दिला, साखरच्या जागी चॉकलेट न काय देऊ, घरी वापरतील अशी, कारण चॉकलेट म्हणल्यावर मुलगा धावत पडत जाईल आहे ना. तर अशा पद्धतीची कंडिशन ठेवा तुमच्या डोक्यामध्ये, जी कल्पना आहे ती, म्हणजे मी जे उदाहरणं दिले तेच द्यावा असा नाही. आणि काही जर या व्हिडिओ मधून काही, आता माईक साठी प्रत्येकांचा असं आहे की सर तुम्ही काय म्हणतात कोट कमी करा पण माईक घ्या. तर खरं सांगायचं झाल्यास हा कोट काही आता घेतलेला नव्हे, 6-7 वर्ष आधीचे आहे, त्यामुळे मी काही नवीन कोटही घेत नाही, माझं शिक्षण सेवक चालू असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, माईकचा मी प्रोव्हिजन करेल लवकरच, येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये माईकची सुविधा करेल. पण आवाज कमी जरी येत असेल तरी मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी पुनश्च तुमचा आभार मानतोय. आणि लवकरच पुन्हा दुसऱ्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन येणार. आणि कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात आजच नाही तर तुम्ही शिक्षक बनल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्याला जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीवर सुद्धा मी कॉन्सेप्ट घेऊन येणार आणि व्हिडिओ बनवणार. त्यामुळे तुम्ही भविष्यात शिक्षक झाले तरी आणि काय म्हणता येईल एक अभियोग्यताधारक राहिले तरी तुम्हाला मी मार्गदर्शन करीत राहणार. त्यामुळे मी तर थांबतोय. धन्यवाद.